आकाशवाणी. स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दीपस्तंभ प्रकल्पांमुळे देशातील गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा मिळेल, पंतप्रधानांना विश्वास. 6 राज्यातील दीपस्तंभ प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते कोनशिला अनावरण. देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 96.8%, मृत्यूदर जगभरात सर्वात कमी. कोरोना काळात पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना 14 कोटींहून अधिक गॅस सिलेंडरचं मोफत वाटप. आणि राजधानी दिल्लीनं अनुभवला हंगामातील सर्वात थंड दिवस. आता सविस्तर बातम्या. देशातील गरीब सर्वसामान्य माणसासाठी वाजवी दरात घरांची उभारणी करण्यास केंद्र सरकारनं सर्वाधिक प्राधान्य दिलं असून नव्या दीपस्तंभ प्रकल्पांमुळे बांधकाम क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे देशातील गृहनिर्माण क्षेत्राला कायापालट घडवून आणणारी नवी दिशा मिळेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या घटकांना स्वस्त किमतीत हक्काचं घर मिळेल आणि त्याद्वारे देशातील गृहनिर्माण क्षेत्र अधिक तंदुरुस्त आणि सक्षम होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. देशभरातील बांधकाम क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं 6 राज्यात जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आव्हान अर्थात GSTC अंतर्गत दीपस्तंभ ठरतील अशा प्रकल्पांचं कोनशिला अनावरण आणि पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यावेळी उपस्थित होते. त्रिपुरा, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हे प्रकल्प राबवण्यात येणार असून या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. देशाच्या विविध भागात असलेल्या 6 राज्यांमध्ये हे प्रकल्प आकाराला येत असून ते त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, हवामान, नैसर्गिक आपत्तींची शक्यता या बाबी लक्षात घेऊन त्यांना प्रतिबंध करतील अशा पद्धतीनं उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्यातील प्रकल्पासाठी वेगळ्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. हे प्रकल्प अत्यंत कमी कालावधीत पूर्ण केले जातील. वर्षभरात 1000 घरांची उभारणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून त्यानुसार दररोज 2.5 ते 3 घरांची उभारणी पूर्ण होईल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. हे नवे प्रकल्प देशातील अभ्यासकांसाठी प्रतिभा पोषण केंद्र अर्थात इन्क्युबेशन सेंटर्स असणार आहेत. म्हणून त्यांची उभारणी होत असताना देशातील विद्यापीठांनी आपल्या अखत्यारीतील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक यांच्या या ठिकाणी क्षेत्रभेटी आयोजित कराव्यात. हे काम, त्यासाठी वापरलं जाणारं नवं तंत्रज्ञान याची माहिती घेऊन अभ्यास करावा आणि आपल्या देशाला उपयुक्त ठरेल असं या तंत्राचा समन्वय असलेलं नवं तंत्रज्ञान कसं विकसित करता येईल याचाही विचार करावा असं आवाहनही मोदी यांनी केलं. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमामध्ये वाजवी दरातील शाश्वत गृहनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आशा पुरस्कारांची आणि प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा आणि वितरण मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. गृहनिर्माण क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञान आणि संशोधनावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रारंभही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये भारतातल्या GSTC अंतर्गत 54 नव्या तंत्रांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आणखी सुधारला असून आता तो 96.8% पोहोचला आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासात देशातील 23,000हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत देशातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 98,83,000 गेली आहे. देशात सध्या 2,54,000 रुग्ण उपचार घेत आहेत. आज सकाळी संपलेल्या 24 तासात देशात 20,036 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील एकंदर रुग्णांची संख्या आता 1,02,00,000 गेली आहे. काल दिवसभरात देशात 256 कोविड रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोविड-19 मुळे देशात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या 1,48,994 झाली आहे. देशाचा कोविड-19चा मृत्यूदर 1.45% असून तो जगभरातला सर्वात कमी मृत्यूदर आहे. गेल्या 24 तासात देशात 10,62,000हून अधिक कोविड तपासणी चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत करण्यात आलेल्या देशातील तपासणी चाचण्यांची संख्या 17,31,00,000 पोहोचली असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ICMR नं म्हटलं आहे.
सिक्कीमसह ईशान्य भारतातल्या 8 राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वेगानं वाढत आहे. संपूर्ण ईशान्य भारतात गेल्या 24 तासांमध्ये फक्त 179 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्या 3,29,826 वर गेली असून त्यापैकी 3,21,767 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णसंख्येच्या बाबतीत सध्या आसाम प्रथम क्रमांकावर, त्रिपुरा दुसऱ्या तर मणिपूर हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. लसीकरण सुरू झालं असल्यानं जागतिक रोगाची साथ रोखण्यात फार मोठी मदत होणार आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रस अधनोम घेब्रेयेसस यांनी आपल्या नववर्षानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. प्रत्येकापर्यंत लस पोहोचण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता असल्यानं लोकांनी आवश्यक नियम पाळून स्वतःला सुरक्षित ठेवावं असा सल्लाही त्यांनी दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIRNews पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवरही. भारतीय नौदलाच्या युद्धजहाजांसाठी 10 लिनक्स U2 ही नियंत्रण यंत्रणा खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीबरोबर 355 कोटी रुपयांचा करार केला आहे. लिनक्स या यंत्रणेची रचना आणि विकास भारतातच झाला असल्यानं या व्यवहारामुळे आत्मनिर्भर भारत अभियानाला या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. डिजिटल भारत कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय हवाई दलाच्या ई-गव्हर्नन्स पोर्टलची काल सुरुवात करण्यात आली. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल RKS भदौरिया यांनी नवी दिल्लीतल्या हवाई दलाच्या मुख्यालयात या पोर्टलचं अनावरण केलं. कोरोना काळात पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना 14 कोटींहून अधिक गॅस सिलेंडरचं मोफत वाटप करण्यात आलं. पंतप्रधान गरीब कल्याण अभियानाअंतर्गत या लाभार्थींना 31 डिसेंबर 2020 पर्यंत 3 मोफत सिलेंडर पुरवण्यात आले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. आतापर्यंत 7,50,00,000 लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेतला असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. बंगळूरमधल्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर आता CAT-3B या यंत्रणेवर आधारित सुविधा निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे प्रतिकूल वातावरणातही विमान सुरक्षितरित्या उतरवता येणार आहे. खराब वातावरणात आणि कमी दृश्यमानता असतानाही विमानांना अडचण येऊ नये म्हणून दक्षिण धावपट्टीवर अत्याधुनिक लँडिंग यंत्रणा, त्या हवामानाचा अंदाज घेणारी उपकरणं, रडार आणि दिशादर्शनासाठी उपयुक्त ठरणारी इतर यंत्रणा सिद्ध करण्यात आली आहे. CAT-3B यंत्रणा असलेलं हे दक्षिण भारतातलं पहिलंच तर देशातलं 6वं विमानतळ ठरलं आहे. आता बातमी हवामानाची. राजधानी दिल्लीमध्ये आज हंगामातला सर्वात थंड दिवस नोंदवण्यात आला. 2006 नंतर प्रथमच आज दिल्लीतला पारा 1.6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला होता. किमान तापमान हंगामाच्या एरवीच्या सरासरीपेक्षा 6 अंशांनी कमी नोंदवलं गेलं. त्यामुळे संपूर्ण दिल्ली थंडीच्या लाटेमध्ये गुरफटली आहे. आज दिल्लीमध्ये अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता असून कमाल तापमान सुमारे 19 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आहे. उत्तरेकडच्या इतर राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला असून हिमालयातल्या पश्चिम भागात पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे 6 जानेवारीपर्यंत उत्तर भारतात बर्फवृष्टीसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागात पुढचे काही दिवस दाट धुकं राहील असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. दीपस्तंभ प्रकल्पांमुळे देशातील गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा मिळेल, पंतप्रधानांना विश्वास. 6 राज्यातल्या दीपस्तंभ प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते कोनशिला अनावरण. देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 96.8% मृत्यूदर जगभरात सर्वात कमी. कोरोना काळात पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना 14 कोटींहून अधिक गॅस सिलेंडरचं मोफत वाटप. आणि राजधानी दिल्लीनं अनुभवला हंगामातला सर्वात थंड दिवस. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा अजूनही संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.